बरेचदा आपल्याला प्रश्न विचारायचे असतात इंग्लिशमध्ये. आता हे इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना नेमका कसा आणि कोणाला विचारायचा याचं सोपे आयडिया तुम्हाला ते सांगणार आहे. आता हू हा प्रश्न म्हणजे हू आर यू किंवा हू न सुरुवात होणारा प्रश्न कोणाला विचारायचा. आस्क अबाउट पीपल ऑर ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांबद्दल किंवा माणसांबद्दल विचारायचं असेल तर हू न स्टार्ट करायचं. हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. हू म्हणजे कोण. आता वॉटचा अर्थ आहे काय, पण या प्रश्नार्थक सर्वनामांनी कसं सुरुवात करायची तर आस्क अबाउट अन ऑब्जेक्ट ऑर ॲक्शन. आपण म्हणतो ना व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. तर इथे एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या कृतीबद्दल व्हॉट आर यू टॉकिंग, तू काय बोलतोयस. तर हे ज्या प्रकारे आपण बोलतो एखाद्या कृतीबद्दल बोलतो, वस्तूबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला व्हॉट या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग करायचा आहे. आता व्हॉटचा अर्थ आहे काय. वेन म्हणजे काय, केव्हा. आता आपल्याला तुम्हाला वेन प्रश्न विचारायचा, सुरुवात कशी करणार आणि कशासाठी विचारणार. तुम्हाला वेळ विचारायची. वेन ही केम, तो कधी आला होता. तर तुम्हाला वेन म्हणजे काय घटना एखादी घडली एखाद्या वेळेनुसार, तेव्हा तुम्ही वेनने सुरुवात करणार आहे. वेन वॉज ही बॉर्न, तो कधी जन्माला आला. येते का लक्षात. म्हणजे वेळ हा याविषयी प्रश्न विचारताना तुम्हाला वेन या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग करायचा आहे. वेअर म्हणजे कोठे. आस्क अबाउट अ प्लेस. वेअर इज युअर हाऊस, तुझं घर कुठे आहे. वेअर इज युअर बॅग, तुझी बॅग कुठे आहे. वेअर इज युअर फोन, तुझा फोन कुठे आहे. बघा बरं किती सोपे प्रश्न तयार होतात. आस्क अबाउट अ प्लेस, एखाद्या ठिकाणाविषयी विचारताना आपल्याला वेअर या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग करायचा आहे. आता वेअर म्हणजे कुठे सांगितलंय मी. वाय म्हणजे की काय, का आपण म्हणतो ना का झालं असं. आस्क अबाउट अ रिझन, कारण विचारतो आपण एखाद्याला. वाय आर यू लेट, तू का उशिरा आला. की कुठल्याही गोष्टीबद्दल आपण इतके का दिवसभर आपल्याला असतात, त्या सगळ्या गोष्टींसाठी वाय. आस्क अबाउट अ रिझन, एखाद्या कारण विचारताना वायचा उपयोग करायचा आहे. आणि हाव म्हणजे कसे. आस्क हाव इट हॅपन, कसं घडलं. हाऊ वॉज दॅट ॲक्सिडेंट हॅपन, कधी झाला, कसा झाला तो ॲक्सिडेंट. हे असं कसं आणि प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला हाव या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग केला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नार्थक सर्वनाम वापरून आरामात इंग्रजी चांगलं बोलू शकता आणि याचा वापरही लिखाणात चांगला करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझं नाव आहे सपना टीचर, पुणे जिल्हा, तळेगाव दाभाडे. धन्यवाद.